नमस्कार मित्रांनो. 11 जून 2026 ते 20 जून 2026 हा कालावधी धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे काही क्षेत्रामध्ये प्रगती, काही ठिकाणी संयम आणि काही बाबतीत योग्य वेळी निर्णय घेण्याची आवश्यकता दिसून येते. गुरु हा धनु राशीचा स्वामी असल्यामुळे तुमच्यामध्ये नैसर्गिकरित्या सकारात्मक विचार, मोठे ध्येय आणि पुढे जाण्याची प्रेरणा असते. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी आणि कमेंट्समध्ये जरूर लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या येत्या 10 दिवसात हाच गुण तुम्हाला अनेक अडचणींमधून मार्ग दाखवू शकतो. जे काम मागील काही काळापासून अडकलेले होते त्यामध्ये हळूहळू गती येण्यास सुरुवात होईल. मनामध्ये सुरू असलेली चिंता कमी होईल आणि भविष्य संबंधित काही योजना आकार घेऊ लागतील. 11 जून ते 13 जून या दिवसामध्ये काही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलणे योग्य राहील. मनामध्ये अनेक विचार सुरू राहतील. कामाचा ताण वाढू शकतो. एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती पुढे जाऊन उपयोगी पडू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. 14 जून ते 16 जून या काळात सकारात्मक बदल जाणू लागतील. नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक बाबतीत काही चांगले संकेत मिळू शकतात. मित्र किंवा जुन्या ओळखीतील व्यक्तींचा फायदा होऊ शकतो. नवीन योजना सुरू करण्याची हा काळ तुलनेने अनुकूल राहील. तोपर्यंत कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा आणि सांगा तुमच्या आयुष्यात अलीकडे कोणत्या लकी संकेत दिसला आहे तुम्हाला. तर 17 जून ते 18 जून भावनिक निर्णय घेणे टाळा. या काळात कोणाशीही कठोर शब्दात बोलणे टाळा. कुटुंबातील व्यक्तीच्या भावना समजून घेणे आवश्यक राहील. काही धनु राशीच्या व्यक्तींना अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयांमध्ये मन रमू शकते. 19 जून ते 20 जून या 2 दिवसांमध्ये आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. एखादे जुने काम पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी नवीन योजना करण्याचा विचार मनात येईल. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. धनु राशीसाठी शुभ संकेत: शुभ रंग पिवळा आणि केशरी. शुभ अंक 3 आणि 9. शुभ दिवस गुरुवार. शुभ दिशा पूर्व. शुभ देवता श्री विष्णू आणि गुरुदेव दत्त. उपाय आणि मंत्र: दररोज सकाळी स्नानानंतर भगवान विष्णूचे स्मरण करा. गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा आणि हळदीचे दान करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा. मंत्र: ओम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. धनु राशी भविष्य 11 जून 2026 ते 20 जून 2026 या कालावधीत संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार हे तुमचे सर्वात मोठे बळ ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. तर कुटुंब आणि नातेसंबंधामध्ये वेळ आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. काही गोष्टी अपेक्षापेक्षा उशिरा घडतील, परंतु योग्य वेळी योग्य संधी तुमच्यासमोर येण्याचे खूप योग मजबूत दिसत आहे. गुरूंची कृपा, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर पुढील 10 दिवस तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. पुढील भविष्यवाणीसाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.